तुम्ही आणखीन उन्हाळी वाळवण चालू केली का नाही माहीत नाही, पण आता आम्ही तर चालूच केली आणि म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी नक्कीच शेअर करूया. तर आज ना आपण पोह्यापासून गॅस न पेटवता फक्त 5 मिनिटात तयार होणाऱ्या पोह्याच्या कुरडयाची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर एका बाउलमध्ये ना मी एकच वाटी पोहे घेतलेले आहेत. आपण फक्त एका वाटी पोह्यापासूनच ही रेसिपी बनवणार आहोत. आता हे साधे पोहे आहेत आपण जे रोजचे खातो ना तेच. आता हे पोहे ना आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत आणि छान 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे पोहे अगोदर आपण धुवून घेणार आहोत, जेणेकरून या पोह्यातली घाण पूर्णपणे बाजूला निघून जाते. आता स्वच्छ पोहे धुतल्यानंतर ना यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे. साधारणतः 1 कप ते 1.5 कप पाणी टाकून आपण हे असंच यावर एक झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं याला असंच भिजत ठेवणार आहोत. जितके पोहे व्यवस्थित भिजतील ना, तितकेच आपल्या याच्या पापड्या खूप छान, मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर इथे मी 20 ते 25 मिनिटं हे पोहे भिजत ठेवले होते. आता पाहूया आपले पोहे छान भिजले आहेत का नाही. तर पहा मस्त इथे पोहे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. एकदम कोरडेफटे पोहे तयार झालेले आहेत. आता याला मी हाताने चोळून घेणार आहे, म्हणजेच रगडून घेणार आहे. जर तुम्हाला हाताने नसेल करायचं तर अशा पुरण्याच्या चाळणीमध्ये टाकून असे थोडेसे रगडून घेऊ शकता. पण इथे मी न रगडता हाताने त्याला बारीक कुस्करून घेतलंय. याऐवजी तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता. आता हे पहा इथं मस्त बारीक झालेलं आहे. यात मी थोडासा अर्धा चमचा खायचा सोडा टाकत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकून आपण हे अगोदर मिक्स करून घेणार आहोत. झटपट होणारी, काही वेळ न लावता पटकन होणारी आजची आपली रेसिपी आहे. आता एक सुऱ्या घेतलेला आहे. या सुऱ्याला आपण तेल लावून घेऊया. आम्ही या सुऱ्यामध्ये कुरडईची प्लेट टाकून घेतलेली आहे आणि सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे ते आपण पीठ करून घेतलं होतं ते याला चिकटणार नाही. आणि असं एक छोटासा गोळा तयार करून या सुऱ्यामध्ये जितकं मावेल तितकं यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत. आणि दुसरी जी सुऱ्याच्या बाजू असते त्याला पण मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता याची आपण कुरडई बनवून घेऊया. तर पहा मस्त छान याची कुरडई पडते. आणि हो, याला जास्त दाब द्यायची सुद्धा गरज पडत नाही. तर ते ज्या गव्हाच्या कुरडया असतात ना त्याला कधी कधी जास्त दाब द्यावा लागतो. हे खूप हलक्या हाताने तयार होते आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि किती इझी ही कुरडई बनवून तयार होते. तर एका वाटी पोह्यामध्ये साधारणतः 10 ते 15 कुरडया नक्कीच होतात आणि थोडासा जो उंडा शिल्लक होता ना त्याच्या मी 2 पापड्या तयार करून घेतल्यात. आणि आता ह्या ज्या कुरडया आहेत ना, त्या आपण 2 दिवस कडकडत्या उन्हामध्ये छानपैकी वाळवून घेणार आहोत. तर आता 2 दिवसानंतर मी या कुरडया तुम्ही पाहू शकता किती छान वाळल्या गेलेल्या आहेत. आता तळून पाहूया. तर पहा तेलात टाकताच मस्त अशी ही टम फुगून ही कुरडई येते आणि खूप खुसखुशीत कुरकुरीत लागते. कुणी म्हणणार सुद्धा नाही की पोह्यापासून बनवलेली. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. धन्यवाद.